निलेश भारतात आला होता. आज सकाळीच पहिलं गणपतीच्या मंदिरात जाऊन यावं म्हणून तो सकाळी बाहेर पडला. तिकडून दर्शन करून आल्यावर त्याला सुंदर, स्वच्छ आणि टवटवीत गुलाबाचं फूल दिसलं. त्याला खूप छान वाटलं. एक फूल द्या म्हणून त्याने ते घेतलं नी आपल्या खिशात ठेवलं व पुढे निघाला. आज त्याला ती दिसली. पुन्हा निशिगंधा. त्याला गुलाबाच्या फुलाची आठवण झाली. पुन्हा ते सोनेरी दिवस आठवले. आजही तशीच दिसत होती. जशी पहिल्यांदा कॉलेजमध्ये बघितली होती तशीच अगदी. दिसायला खूपच सुंदर. कोणीही बघताक्षणी तिच्या प्रेमात पडेल अशी. 5 फूट उंची, गौरवर्ण, लांबसडक काळेभोर केस आणि तिचे बोलके डोळे. खूप कॉलेजची मुलं तिच्यावर फिदा होती. मी मात्र तिला रोज बोलायचं ठरवत होतं. अशी वर्ष निघून जात होती. मैत्री झाली होती आमच्यात. पण त्याच्यापुढे बोलणं कधीही होत नव्हतं. ती आजारी होती. 5-6 दिवस कॉलेज बुडालं. आणि मग तिला माझ्याकडून नोट्स हव्या होत्या. निशिगंधा आणि माया दोघीही मैत्रिणी माझ्याकडे आल्या. मायाला जरा दूरवर थांबवून निशा पुढे नोट्स मागायला आली. मी दिले. त्या दिवशीपासून थोडं थोडं ती बोलायची. मला मैत्रीच्या नात्याने, पण मला ती आवडत होती. मी तिच्या प्रेमात पडलो होतो. रोज तिला पाहायचो. तिला पाहिलं ना मनाला छान वाटायचं. दिवस खूप मस्त जायचा. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्या व्यक्तीला पाहण्यात एक वेगळंच सुख असतं. शेवटचं वर्ष होतं. चांगला अभ्यास करायचा ध्येय तर होतंच, पण आता तरी आपल्या भावना निशिगंधाला सांगून टाकावं वाटलं. त्या दिवशी मी गुलाबाचं एक सुंदर फूल घेतलं, खिशात ठेवलं नी कॉलेजला निघालो. मी त्या दिवशी खूप खुश होतो, कारण मी पहिल्यांदाच तिच्याजवळ माझं प्रेम व्यक्त करणार होतो. तसं तीही मला बघते, हसते आणि लाजत असते. त्यावरून थोडीशी कल्पना आली होती की मीही निशिगंधाला आवडत असेल. खुश होऊन एक एक पाऊल पुढे टाकत होतो. ती आली असेल. आता काय बोलायचं, कसं बोलायचं तिच्यासमोर याची रंगीत तालीम तर मघापासून सुरू होती. तीही मला होकार देईल यामुळे मनात फुलपाखरे उडायला लागली होती. पुढे गेल्यावर माया एकटीच दिसली मला. निशिगंधाला खूप शोधलं. ती काही दिसली नाही. सगळं कॉलेज पालथं घालून झालं तरीही नाही दिसली. मुलींच्या घोळक्यातून मायाला आवाज दिला. मायाला विचारलं, निशिगंधा आली नाही आज? अरे हो, तुला सांगायचं विसरले मी. निशिगंधाला आज पाहायला पाहुणे येणार आहेत ना, म्हणून ती आज येऊ शकली नाही. अरे वा, छानच. काय करतो ग मुलगा? अरे तो अमेरिकेत आहे जॉबला. चांगला सेटल आहे आणि तिच्या आत्याचाच मुलगा आहे. पेपर झाले की बहुतेक ती लग्न करून तिकडेच जाईल. माया असं मला सांगून निघून गेली. त्या क्षणी माहीत नाही निशिगंधाला चांगला नोकरीवाला मुलगा आणि तेही परदेशात. मला खरं तर खूप आनंदही झाला आणि दुःखही झालं की तिला मी माझ्या मनातलं सांगू शकलो नाही. खूप कसतरी वाटलं त्या क्षणी. घेतलेलं गुलाबाचं फूल तसंच खिशात ठेवलं आणि कॉलेज संपल्यावर घरी निघालो. वाटेतच नदी लागते. तिथे जाऊन थोडा वेळ शांत बसलो. थोड्या वेळाने घरी गेलो. माझी डायरी होती ते घेतलं आणि त्यात ते फूल ठेवून दिलं. म्हटलं ती नाही भेटली म्हणून काय झालं, पण अव्यक्त पहिल्या प्रेमाची आठवण म्हणून कायम माझ्याजवळ असेल. त्यानंतर निशिगंधाला एकदा बघितलं. तिचं लग्न झालेलं होतं. ती खूप खुश दिसत होती. त्या दिवशी मलाही तिला इतकं खुश बघून आनंद झाला. माझी काळजी मिटली. पण ते फूल बघितलं की मला अजूनही तिची आठवण येते. नंतर माझंही लग्न झालं. मलाही नोकरी मिळाली. मलाही चांगली, मला समजून घेणारी बायको मिळाली. छान संसार सुरू होता. आमच्या संसारवेलीवर 2 फुले उमलली. सगळं छान, मस्त, आनंदात सुरू होतं. मुलं लहान असतानाच मधुराणी मला सोडून गेली. नंतर मुलांचं शिक्षण. सगळं करता करता माझा वेळ यातच गेला.
मी कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. मुलं मोठी झाली, लग्न झाली, दोघेही परदेशात सेटल झाली. तिकडेच त्यांचं वास्तव्य असतं. कधीतरी येतात भेटायला. मीही जात असतो. अरे ए निलेश, तुझं लक्ष कुठे आहे? मी कधीची तुला मागून आवाज देते. निशिगंधा, निशा तू आणि इकडे कशी? निलेश तिला विचारतो. तिला बघून खूप खुश झालेला असतो. निल्या, काय बाबा, तू तर ओळख द्यायलाही तयार नाही. मी आवाज देत आहे आणि तू पुढे जात आहे. एक म्हणून निल्या, तू काही बदलला नाहीस बघ. जसा कॉलेजमध्ये होतास ना, अगदी आजही तसाच आहे बघ. निशा असं बोलून हसत होती. निलेशलाही छान वाटलं. अरे वा, म्हणजे मी हिला तेव्हाही आवडत होतो. तो मनातच विचार करत होता. निशा, तूही जशी आहेस अगदी तशीच आहेस, की फक्त थोडंसं वय वाढलंय, पण ते तुझ्या बाबतीत कुठेही दिसून येत नाही. निलेशने असं म्हटल्यावर तीही मोकळेपणाने हसायला लागली. दोघेही खूप गप्पा मारतात. एकमेकांच्या आतापर्यंतच्या आयुष्याबद्दल सांगतात. पुढे निलेशला वाटत होतं, आता तरी माझ्या मनातलं तिला सांगावं का? पण तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि ती बोलू लागली. मी खिशातलं आज घेतलेलं गुलाबाचं फूल तिला देऊन बोलू का? माझ्या मनातलं असं विचार करत असतानाच निशा म्हणाली. निल्या, अरे आता मी इकडे आली आहे भारतात. परत भेटू पुन्हा कधीतरी. हो चालेल, काही हरकत नाही. अगं ए निशा, चल मी तुला रिक्षात बसवून देतो आणि जपून जा. निशाला सोडून निलेश परत घरी जायच्या वाटेकडे निघतो आणि म्हणतो, आजही तेच झालं. मी बोलूही शकलो नाही आणि गुलाबाचं फूल माझ्या खिशातच राहिलं. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.